नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलीत त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. बघा, आपण आज अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहेत, ज्या की कंपन्यांचं नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्वार्टरला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होताना दिसते. बरोबर आहे? मग आता साहजिकच आहे, प्रत्येक वेळेस जर आपल्याला चांगल्या-चांगल्या कंपनीची जर ग्रोथ होताना जर दिसत असेल, तर आपण त्याच्यावरून डिसाईड करू शकतो, आपण त्याच्यावरून ठरवू शकतो, की प्रत्येक वेळेस जर कुठल्याही कंपनी जर नेट प्रॉफिटमध्ये जर चांगली ग्रोथ असेल, तर साहजिकच आहे तो स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळवून देईल, अशी आपण पण इच्छा करू शकतो आणि खरोखर तसं होतं. ज्या कंपन्यांचे नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने येत आहेत, अशा कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येतात. आता कुठल्याही कंपन्यांचं जर एखाद्या नेट प्रॉफिट जर डाऊन जर जात असेल, तर असा अर्थ नसतो त्याचा, की नेट प्रॉफिटमध्ये जर थोडीशी जर स्टेबल न होता नेट प्रॉफिटमध्ये जर थोडीशी गिरावट जर झाली, तर असा अर्थ नसतो की ती कंपनी खराब आहे किंवा असा अर्थ नसतो की ती कंपनीमधून एक्झिट आपल्याला होणं, असा विचार न करता कुठल्याही कंपनीचं नेट प्रॉफिट असो किंवा सेलमध्ये असो, थोडीशी व्हॉलेटिलिटी असतेच. साहजिकच आहे ते. अपडाऊन होऊच शकतं थोडंसं. पण एखाद्या कंपन्यांचं जर कंटिन्यू जर नेट प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ असेल, तर ते चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील, एवढंच मला सांगायचं आहे. असं नाही की मग आता कुठल्या कंपनीमध्ये जर गिरावट वाटत असेल नेट प्रॉफिटमध्ये, तर त्या कंपन्या खराब झाल्यात का? तर नाही, तसं काही नसते. ते पण असते, पण थोडंफार स्टेबल होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. कुठल्याही कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये किंवा सेलमध्ये जर थोडीशी गिरावट दिसली आपल्याला 1-2 क्वार्टरला, तर असा त्याचा अर्थ नाही की ती कंपनी खराब झाली. बरोबर आहे. थोडीशी व्हॉलॅटिलिटी असू शकते, तर आपल्याला तिथे वेट करायचा असतो. आणि जिथं कंटिन्युअसली त्या कंपनीमध्ये नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे, प्रत्येक क्वार्टरली प्रत्येक वेळेस चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होताना आपल्याला त्या स्टॉकमध्ये दिसते. अशा स्टॉकमध्ये आपण थोडी-थोडी कॅपिटल आपण प्रत्येक वेळेस थोडी ॲड करायची आणि लाँग टर्मसाठी चालायचा उद्देश असतो. आणि मी तुमच्यासमोर आता असे स्टॉक घेऊन येत आहे, की जेणेकरता या स्टॉकमध्ये जरी मार्केटमध्ये जर थोडीशी अशी गिरावट दिसली, बघा 1-2 दिवसामध्ये गिरावट व्हायली, तर मग आपल्याकडे जर स्टॉक नसतील हे, तर आपण याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो किंवा जर आपल्याकडे जर ऑलरेडी असतील, तर आपली थोडीशी आपण कॅपिटल याच्यामध्ये ॲड करू शकतो. का? तर या कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिसते आपल्याला. मागील 3-4 वर्षापासून ह्या कंपन्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ आहे. तर मग मार्केटमध्ये जर गिरावट जर असेल, तर अशा कंपन्यांमध्ये आपण ॲव्हरेजिंग लवकरात लवकर करायची. का? तर हे नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या परफॉर्मन्स करताना ह्या कंपन्या दिसत आहेत. आणि असं नाही की या कंपन्यांबद्दल मी तुम्हाला डिस्कस केलेलं नाही कधी. मी जेवढ्या तुम्हाला आता कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहे, या कंपन्याबद्दल आपण फंडामेंटल ऑलरेडी सगळं चेक केलेलं आहे. बरोबर आहे? तर मी आता जास्त न सांगता तुम्हाला फक्त कंपनी आणि कंपनीचा चार्ट दाखवतो आणि लाँग टर्म कंपनीनं किती पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून दिलं आहे, हे दाखवतो. आणि फक्त या कंपनीमध्ये मी एकच दाखवणार आहे, कंपनीचं नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं इन्क्रीज होताना दिसते. एवढंच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, वेळ नाही घेता आपण लगेच आपल्या कामाला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण बघू शकतो इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात. आपण या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली, तर आपल्याला ₹214 स्टॉकची प्राईस दिसते. एका महिन्याचा जर या कंपनीचा ओव्हर रिटर्न जर बघितला आपल्याला, तर 3% पर्यंत ही कंपनी मायनस जाताना दिसते. 6 महिन्यात मित्रांनो कंपनीनं जवळपास आपल्याला 84% पर्यंत रिटर्न मिळवून दिलेला दिसतो. आणि मॅक्सचा जर विचार करूयात, तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे? मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे 28 सप्टेंबर 2018. 19, 20, 21, 22, 23 5 वर्ष कंपनीला कंप्लीट झालेले आहेत. आणि 5 वर्षामध्ये कंपनीने किती पर्सेंट मिळवून दिलेत? बघू शकतो इथं 440% पर्यंत आपल्याला या कंपनीने मिळवून दिलेले दिसतात. किती? 5 वर्षामध्ये. ॲव्हरेजिंग जर बघितलं, तर जवळपास 100%च्या आसपास आपल्याला ही कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. बरेच दिवस हा स्टॉक एकदम कन्सिस्टंटली होता, एकदम स्टॉक एका रेंजमध्ये होता. पण मागील काही दिवसामध्ये या कंपनीला जवळपास 2च वर्षामध्ये कंपनीनं 450% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो. कुठल्याही कंपनीमध्ये अशी एवढी आपल्याला वेट करता आलं पाहिजे, एवढा आपल्याला दम धरून राहता आलं पाहिजे. बरेच दिवस ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली, अशा लोकांनी जर लॉसमध्ये जर दम काढला असेल या कंपनीमध्ये 2 वर्ष, 4 वर्ष, तर त्या लोकांना हे बेनिफिट आता मिळताना दिसते. हे लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला. प्रत्येक कंपनीमध्ये या कंपनीचे जर नंबर येत असतील, तर आपल्याला असं वेट करणं गरजेचं आहे. आपल्याला 1-1, 2-2 वर्ष कुठले स्टॉक चालत नाहीत. आणि जेव्हा चालायला लागतात, तेव्हा आपल्याला ते स्टॉक अशा या लेव्हलला मिळत नाहीत. बरोबर आहे? तर चला, आपण या कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीने कंपनी इन्क्रीज करताना दिसते, हे बघणं आपल्याला गरजेचे आहे. जास्त दिवस नव्हता आपण आत्ताच या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं असतं. सेलमध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसते आपल्याला आणि नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ दिसते. बघू शकतो सेलमध्ये पण सुरुवातीला बघितलं 2400 करोड, त्यानंतर 30 करोड, त्यानंतर 4000 करोड, त्यानंतर 4, 5, 5, 7, 10
आणि 12 आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर इथं बघू शकतो आपण नेट प्रॉफिट कंपनी नेट प्रॉफिट कशा पद्धतीने नंबर आपली इन्क्रीज करताना दिसते. सुरुवातीला बघू शकतो 583 करोड, 393, 384, 400, 450, 445, 391, 592 आणि 765 आणि आता येणाऱ्या क्वार्टरमध्ये जे नंबर येण्याची शक्यता 939 म्हणजे कंपनी ग्रोथ चांगल्या पद्धतीने आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये करताना ही दिसते. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर डाटा पॅटर्न इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात आपण. स्टॉकची प्राईस आपल्याला सध्याची ₹27 स्टॉकची प्राईस दिसते 2710. एका महिन्याचा ओव्हर रिटर्न जर बघितला तर 43% एकाच महिन्यामध्ये कंपन्या मिळून दिलेले दिसतात. तो मागील 6 महिन्यात जर विचार केला तर 20% पर्यंत बऱ्याच ही आपल्याला स्टॉक डिस्काउंटला सुद्धा मिळत होता. आपण डिस्कस केलं होतं इथे पण 17% पर्यंत डिस्काउंटला होता आणि कमी दिवसात यांना डबल परत चांगला मोठा जंप घेताना दिसून येतो आपल्याला. मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली 24 डिसेंबर 2021 म्हणजे 21 जर सोडून दिला तर 22 आणि 23 2 वर्ष कंपनीला कंप्लीट झाली आणि 2 वर्षामध्ये कंपनीनं जवळपास 258% पर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह असा रिटर्न या कंपनीनं मिळून दिला दिसतो. म्हणजे वार्षिक जर बघितलं तर 100% पेक्षाही या कंपनीनं जंप घेताना आपल्याला दिसून येते. मग कुठल्याही कंपनीमध्ये जर 100% पेक्षा जर जास्त आपल्याला कंपन्या परफॉर्मन्स करताना दिसत आहेत नेट प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये, तर आपल्याला तशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची वाटते. बघा सेलवर बघितला या कंपनीचा तर 50 करोड, 42 करोड, 49 करोड, 57 करोड, 131 करोड, त्यानंतर 156 करोड, 200, 311, 453 आणि 523. नेट प्रॉफिट बघणं गरजेचं आहे आपल्याला कंपनीचं. नेट प्रॉफिटमध्ये जर विचार केला तर बघू शकतो आपण सुरुवातीला 3 करोड, नंतर 1, 8, 21, 56, 94, 124 आणि 166. बघा किती तेजीनं कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना ही सुद्धा दिसते. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर सर्वोटेक पॉवर सिस्टीम लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया. ₹86 सध्याची आपल्याला स्टॉकची प्राईस दिसते. एका महिन्याचा ओव्हर रिटर्न जर बघितला तर आपल्याला 16% पर्यंत ही कंपनी मायनस जाताना दिसते. 6 महिन्यामध्ये एकदम फ्लॅट ही कंपनी जवळपास 4 ते 5% आपल्याला प्लसमध्ये दिसते. आणि जर मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं 33% मिळून दिले, तर ते कधीपासून 3 सप्टेंबर 2021 म्हणजे जवळपास याही कंपनीला 5 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि याही कंपनीनं चांगल्या पद्धतीनं रिटर्न दिलेला आहे. बरेच वेळेस ही एका रेंजमध्ये चालताना दिसत होता आणि आता चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते आणि इथून पण सुद्धा चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल का, तर याही कंपनीचे नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं इन्क्रीज होताना आपल्याला दिसत आहेत. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सेल आणि प्रॉफिट ही दोन्ही कंपनीचं चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स होताना ही आपल्याला दिसून येताना दिसते. बघा सेलमध्ये जर बघितलं तर आपल्याला चांगली ग्रोथ दिसते. 24 करोड, 32 करोड, त्यानंतर 51 करोड, त्यानंतर 81, 114, 88, 86 थोडंसं डाऊन गेलेलं दिसतं, पण नंतर 86, 134, 249 आणि 281 बरोबर आहे. नेट प्रॉफिट पाहणं गरजेचं आहे आपल्यासाठी. नेट प्रॉफिट बघू शकतो आपण इथं. कंपनी नंबर इन्क्रीज कशा पद्धतीने करते तर सुरुवातीला 1, त्यानंतर 5, 4, 3, नंतर 1 आणि नंतर चांगल्या पद्धतीने या कंपनीनं 3 वर्षामध्ये लास्टच्या 4 करोडून 11 करोड, 11हून आणि 14, कारण ही कंपनी खूप छोटी आहे. कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर खूप कमी आहे आपल्याला मार्केट कॅप दिसते. फक्त 1800 करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे. तर थोडीशी व्हॉलॅटिलिटी असू शकते, पण हा स्टॉक तुमच्यासमोर का रिकमेंड केला की कंपनीचे रिझल्ट एकदम भयानक येत आहेत आणि कंपनीचं कामकाज पण या कंपनीचं चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स होताना दिसून येत आहे. विनस पाईप अँड ट्यूब्स लिमिटेड स्टॉकची प्राईस जर बघितली तर ₹1800 स्टॉकची प्राईस दिसते. कितीतरी वेळेस आपण या स्टॉकबद्दल डिस्कस केलेलं आहे. चांगला स्टॉक आहे, फंडामेंटल पण बरेच वेळेस आपण या स्टॉकचं बघितलेलं आहे. एका दिवसामध्ये रिटर्न आपल्याला 5% पर्यंत दिसतो. एका महिन्यात जर बघितलं तर 18%, 6 महिन्यामध्ये कंपनी 15% रिटर्न मिळून देते आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 441% आणि मार्केटला लिस्ट झालेली कंपनी 27 मे 2022 म्हणजे 22 आणि 23 कंपनीला 2 वर्ष झालीत कंपनीला आणि 2 वर्षामध्ये एक जवळपास 441% म्हणजे कंपनी एक 100% पेक्षाही डबलनं आपल्याला रिटर्न मिळून देताना दिसते. खूप तेजीमध्ये चालू आहे कंपनी आणि कंपनी छोटी असल्यामुळं या कंपनीला खूप स्कोप आहे आणि भयानक उडू शकते ही कंपनी आणखीन, बरोबर आहे. तर जेवढी कंपनी अशी छोटी कंपनी जेवढी मोठा आपल्याला प्रॉफिट मिळून देते, तेवढंच लॉसमध्ये पण काही घेऊन जाते, हे पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जोपर्यंत परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करत आहे कंपनी, तोपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालायचं आणि ज्या दिवशी आपल्याला या कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये किंवा सेलमध्ये आपल्याला नंबर जर डाऊन जाताना दिसत आहेत, ही कंपनी जर सेल कमी करताना दिसत आहे आणि नेट प्रॉफिट जर या कंपनीचं कमी होताना दिसत आहेत, अशा वेळेस काय करायचं, कंपनीचे नंबर नाही चांगले आले तर अशा वेळेस काय करायचं, फक्त आपल्याला होल्ड करायचं असतं. त्यावेळेस आपल्याला जास्त ॲव्हरेज करायचं नाही. ॲव्हरेजिंग कधी करायची असते आपल्याला की नंबर कंपनीचे चांगल्या पद्धतीने येत आहेत, पण चार्ट खाली जातो. चार्ट खाली जाऊ द्या, चार्ट जरी खाली गेला तरी आपल्याला शेवटी काय करते, हे आपल्या
प्रॉफिटलाच फॉलो करते कुठलीही कंपनी. जर प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करत असेल, तर चार्ट नक्कीच आज ना उद्या वर जाण्याची शक्यता असते. तर बघू शकतो आपण याही कंपनीचा आपण नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करते नंबर ते बघणं आपल्याला गरजेचे आहे. बघू शकतो आपण इथं नेट प्रॉफिट आणि नंबर सेलमध्ये पण कंपनी कशा पद्धतीने नंबर आपले वाढून देताना दिसते. बघा सेलमध्ये पण बघू शकतो आपण 119 करोड, त्याच्यानंतर 178 करोड, 309, 387, 552 आणि 700. कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते चांगला. नेट प्रॉफिटमध्ये जर विचार केला तर बघू शकतो आपण 4 करोड मित्रांनो, 4 करोडहून कंपनीनं डायरेक्ट 2400 करोड म्हणजे किती मोठी जंप घेताना कंपनी आपल्याला दिसून येते. त्यानंतर डायरेक्ट 3200, त्यानंतर डायरेक्ट 44 आणि 4400हून डायरेक्ट 74 करोडवर कंपनीनं आपला सेल नेऊन नेट प्रॉफिट नेऊन ठेवलेलं आपल्याला दिसते. मग साहजिकच आहे ना, कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिट वाढायले आणि कंपनीचे चार्टकडे जर बघितलं आपण तर खूपच असा स्कोप आपल्याला चार्टमध्ये सुद्धा भयानक ग्रोथ दिसते. तर मग अशा स्टॉकमध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट नसेल करायची तर मग आपण कशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा ना. एक या कंपनीनं जवळपास आपल्याला 2च वर्षामध्ये कंपनीनं जवळपास आपल्याला 441% पर्यंत रिटर्न या कंपन्यांना मिळून दिलेले दिसतात. आणि कंपनीचे सतत प्रत्येक वेळेस सेल चांगल्या पद्धतीने येत आहे आणि नेट प्रॉफिट पण कंपनी चांगल्या पद्धतीनं मिळवून देत आहे. मग आता साहजिकच आहे नेट प्रॉफिट सेलमध्ये ग्रोथ आहे. चार्टमध्ये पण भयानक तेजी दिसते आपल्याला. मग आपल्याला इथे एंट्री घ्यायची नाही का? मग असं कुणी म्हणतं की सर आता बराच हा स्टॉक वाढलेला आहे, तर इथून खाली पडण्याची शक्यता आहे. हां, तर पडू शकतो ना खाली. पण कधी? कंपनी जर आपले नंबरच इन्क्रीज चांगल्या पद्धतीनं करत नसेल, नेट प्रॉफिटमध्ये जर ग्रोथच येत नसेल, प्रत्येक वेळेस निगेटिव्ह जात असेल आणि चार्टवर जात असेल, तर तिथे शंका असू शकते माणसाची. का? तर तिथं ऑपरेटिंग म्हणजे तिथं ऑपरेटर जास्त प्रमाणात असू शकतात. ते काय करू शकतात, चार्टवर नेऊ शकतात आणि दणकन खाली पाडू शकतात. का? तर नेट प्रॉफिटचं जर ग्रोथ जर कमी असेल तर. पण आपण बघू शकतो नेट प्रॉफिट आणि सेल चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत आहेत आणि चार्ट पण चांगल्या पद्धतीनं वर जाताना दिसत आहेत. मग अशा स्टॉकमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट. का? तर मग अशा स्टॉकमध्ये आपण बघतो आणि बघत राहतो. हे फक्त इथं 400% आहेत. हीच 1000% होईल, 2000% होईल, 5, 10, 20,000% होईल आणि तेव्हा फक्त आपण विचारच करत बसू, की ह्या स्टॉकमध्ये आपल्याला गिरावट मिळाली नाही आणि माझी इन्व्हेस्टमेंट मी करू शकलो नाही. तर सुरुवात करायची तर इथूनही सुरुवात करू शकतो. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं आपण तर केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या स्टॉकची प्राईस बघितली तर आपल्याला 3210 रुपये एका स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला. एकाच दिवसामध्ये कंपनीनं 3.4% पर्यंत या कंपनीनं आपल्याला तेजी मिळून दिलेली दिसते आणि एका महिन्यामध्ये 13%, 6 महिन्यामध्ये कंपनीनं मित्रांनो 67% पर्यंत. आणि बघा किती एका रेंजमध्ये कंपनी कन्सल्टंट आपल्याला दिसते, एका रेंजमध्ये कंपनी चालताना दिसते. मॅक्सचा जर विचार केला तर 25 नोव्हेंबर 2022ला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली, बरोबर आहे. आपण धरू शकतो 2 महिने पूर्ण कंप्लीट धरू शकतो समजा, बरोबर आहे. 2 महिन्यामध्ये जर समजा 2 वर्ष, एक 22 आणि 23, कंपनीनं 2 वर्षामध्ये 330% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. मित्रांनो या कंपनीबद्दल आपण कितीतरी वेळेस डिस्कस केलेला आहे. सांगून बरेच वेळेस सांगितलेलं आहे. ज्यांच्या कुणाच्या लक्षात आला असेल त्यांनी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि ज्यांच्या कुणाच्या लक्षात नसेलच आला आणखीन तरी ते फक्त बघत आहेत आणि बघतच राहतील, बरोबर आहे. साहजिक आहे, कुणाकडे डिमिट अकाउंट नसेल ओपन, कुणाकडे नॉलेज आणखीन अधुरा असेल किंवा कुणाची काही अडचण असेल, कॅपिटलची अडचण असू शकते. अशा सिच्युएशनमध्ये बरोबर आहे आपण नाही करू शकत इन्व्हेस्टमेंट किंवा काही कारणास्तव आपण नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला फक्त वॉच करायचं असतं कुठल्या कंपन्या कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. प्रत्येक व्हिडिओ आपण बघणं गरजेचं आहे. प्रत्येक मार्केटमध्ये आपण अपडेट राहणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस. फक्त आपल्या नजरेसमोर जरी असेल ना अशा कंपन्याबद्दल, तर म्हणजे आपण ज्यावेळेस आपण सुरुवात करू मार्केटला, बरोबर आहे, त्यावेळेस आपल्यासमोर आल्या पाहिजेत ह्या कंपन्या आपण बरेच दिवसापासून पाहत आहोत. आणि ह्या कंपन्या आपण सुरुवातीला आपण व्हिडिओ बघत असताना ह्या कंपन्या कुठेतरी 300%, 200% आणि सुरुवातीला आपण बघत आहेत आणि त्या कंपन्या आज आपल्याला 10,000, 5,000, 20,000, 50,000% पर्यंत या कंपन्या गेलेल्या दिसतात. पण आपल्याला वॉच करत राहणं गरजेचं आहे, आपल्याला अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. जरी आज आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, जरी आपल्याकडे कॅपिटल नसेल किंवा जरी आपल्याला काही प्रॉब्लेम, काही अडचणी असतील, तरी पण असं आपण कधीच म्हणायचं नसतं की मग आता जर आपण इन्व्हेस्टमेंट नाही करत इथं, तर मग नुसते चार्टमध्ये जर बघून किंवा मग आपण मार्केटला नुसता अभ्यास करून काय फायदा आपला? तर फायदा खूप मोठा आहे. मित्रांनो मी एक सांगतो, नवीन जर असाल ना तर तुम्ही सध्या इन्व्हेस्टमेंट न करता जर आपण अभ्यासच जर करत राहिलो आणखीन 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षापर्यंत वेळ जर आणखीन जेवढा वेळ जास्त दिसाल तेवढा पण वेळ चांगला आहे. कारण की आपल्याला अभ्यास पण महत्त्वाचा आहे. फक्त जर सुरुवात करायची तर एकदम छोटी कॅपिटल टाकायची आणि अभ्यास जास्त करायचा सुरुवातीला. इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला कमी करायची आणि आपण
वॉच करत राहायचं मार्केटला आणि सतत आपण व्हिडिओ बघून आपलं नॉलेजमध्ये इन्क्रीज करायची. हे मोठं आपली इन्व्हेस्टमेंट आहे. ज्या दिवशी तुम्ही नॉलेजमध्ये इन्क्रीज करताल, ज्या दिवशी तुमचं नॉलेज तुम्ही वाढवसाल, त्या दिवशी तुमच्या कंपन्या पण तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करताना दिसून येतील. पण अधुऱ्या ज्ञानामध्ये जर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली, तर ती धोक्याचीही ठरू शकते. बघा सेल कंपनीचा कसा आहे, 368 करोड. एक मिनिट, सेलमध्ये बघू शकतो आपण सुरुवातीला, आणि नेट प्रॉफिट लगेच तुम्हाला दाखवतो मी. 368 करोड, त्याच्यानंतर किती, 421 करोड, 700, 1126, 1532. बघा सेल आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर नेट प्रॉफिट बघणं गरजेचं आहे आपल्याला. 9 करोड, 10 करोड, 42 करोड. 10 करोडहून डायरेक्ट 42 करोड, म्हणजे किती मोठी जंप दिसते आपल्याला. 42 करोडहून 95 करोड, ही पण इथं पण किती मोठी जंप दिसते आपल्याला. आणि 95 डायरेक्ट 143 करोड. मित्रांनो साहजिक बघा, आता तुम्ही पण लक्षात घेऊ शकता, नेट प्रॉफिटमध्ये इथली भयानक तेजी आणि नेट प्रॉफिटमध्ये इथली जर भयानक तेजी असताना चार्ट कुठे जाईल हो? चार्टमध्ये काय आपल्याला तेजी दिसणार नाही. एकदम भयानक तेजी आपल्याला चार्टमध्येही सुद्धा दिसते. कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. कंपनीचं नेट प्रॉफिट, सेल ग्रोथ चांगल्या पद्धतीने, कंपनीवर कर्जही थोड्या कमी प्रमाणात कर्ज आहे. प्रमोटरची होल्डिंग, इन्व्हेस्टर लोकही सुद्धा या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत. मग आपण घाबरायचं का? तर घाबरायचं एवढंच की नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने वाढत आहे आणि सेल पण चांगल्या पद्धतीने. फक्त एवढंच घाबरायचं की थोडीशी आपल्याला एक ऑल टाईम हायवर कंपनी दिसते. फक्त आपल्याला लमसम कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही, मोठी रिस्क घ्यायची नाही कंपनीसोबत. कुठल्याच कंपनीसोबत मोठी रिस्क का घ्यायची नाही? तर आपल्याला आणखीन मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या पडलेल्या आहेत आणि मी पण खूप बऱ्याच कंपन्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला अशा 2-3 स्टॉकमध्येच असताना जास्त कॅपिटल टाकण्याचा विचार करू नका. खूप आपल्याला संधी, अपॉर्च्युनिटी मिस करायची नाही आपल्याला. प्रत्येक कंपनीकडून थोडं का होईना पण आपण इन्व्हेस्टमेंट करायची. थोडं का होईना पण सगळ्यांचं बेनिफिट आपल्याला मिळून घ्यायचं आहे. असं एकाच कंपनीवर आपण भरोसा ठेवायचा नाही. नाही कधीच एकदम करोडपती व्हायचा विचार करायचा. आपण जर विचार करू तर रोडवर पण आपण येऊ शकतो. तर त्यासाठी आपण थोडी कॅपिटल टाकायची. प्रत्येक वेळेस नंबर कंपनी चांगले येत आहेत आणि प्रत्येक वेळेस कंपनी आपलं प्रॉफिट मध्ये ग्रोथ करताना ही कंपनी दिसत आहे. तर विचार करू शकतो या स्टॉकसोबत. फक्त कॅपिटल आपली थोडी कमी असावी. नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर झोडियाक एनर्जी लिमिटेड. आपण 2-3 वेळेस आताच काल परवा पण सुद्धा या कंपनीबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. खूप भयानक आणि खूप तेजीमध्ये कंपनी ग्रोथ करताना आपल्याला दिसते. एका महिन्याचं रिटर्न जर बघितलं तर 71%, 6 महिन्यामध्ये कंपनीला 241% पर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो. आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे 27 डिसेंबर द्यायला सोडून, तर 22 आणि 23 2 वर्ष कंप्लीट झालेत. आणि 2 वर्षामध्ये मित्रांनो या कंपनीला आपल्याला 1000% पर्यंत रिटर्न मिळून दिले आहेत. बरोबर आहे. म्हणजे छोट्या अमाऊंटला या कंपन्या जास्त मोठं करून आपल्याला लवकरात लवकर या कंपनीला ग्रोथ वाढून दिलेली दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार केला, या कंपनी सुरुवातीला बघू शकतो आपण, ही कंपनी बरेच दिवस कंपनी चालली नाही, जवळपास 18 ते 23, म्हणजे कंपनी जवळपास 19, 20, 21, 22, 23 कंपनी 3-4 वर्ष कंपनी परफॉर्मन्स चांगला केला नाही आणि तिथून कंपनी चांगली एक मोठी जंप घेताना आपल्याला ही कंपनी अजूनही दिसते. बघा एकाच वर्षामध्ये कंपन्या जवळपास 300% पेक्षा जास्त 300%च्या आसपास आपल्याला या कंपन्या सुद्धा रिटर्न मिळून दिले दिसतात. मग आता एवढी तेजी या कंपनीमध्ये बघा, 6 महिन्यामध्ये कंपन्या 241%. एवढी तेजी या कंपनीमध्ये का आहे? तर कंपनीचे नेट प्रॉफिट आणि सेल चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होतात आणि कंपनी ही एनर्जीमध्ये कंपनी काम करते, प्लांट बनवण्याचं कंपनी काम करते ही कंपनी. त्यामुळे या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रोथ दिसून येते. बघू शकतो सेल कंपनीचं कशा पद्धतीने 9 करोड, 17 करोड, 38, 43, 63, 68, 100, त्यानंतर 143, 138 आणि 171. बघा. आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर नेट प्रॉफिटमध्ये बघू शकतो 2 करोड, 3 करोड, 3, 4, थोडीसं डाऊन, 5 थोडासा डाऊन आणि नंतर एक मोठी जंप 6, म्हणजे 3 करोडहून 7 करोड, म्हणजे मोठी जंप आहे. 100% जास्त जंप आपल्याला घेताना दिसते. इथले नंबर छोटे का? तर कंपनीचं मार्केट कॅप फक्त 600 करोड मार्केट कॅप, म्हणजे खूपच छोटी कंपनी, एक मायक्रो कॅप कंपनी म्हणली तरीही ही कंपनी चालते. तर याही कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि चांगला तेजीमध्ये हाही स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कमी दिवसामध्ये या कंपन्या जवळपास चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळून द्यायला एका वर्षाच्या आत 100% पर्यंत रिटर्न मिळून देत आहे कंपनी. आणि एनर्जीमध्ये कंपनी काम करते, प्लांट बनवण्याचं कंपनी काम करते. तर आपण थोडीशी इथे इन्व्हेस्टमेंट करायची. पण आज आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, कारण की हा प्रत्येक दिवशी अप्पर सर्किटमध्ये आणि लोअर सर्किटमध्ये कंपनी काम चालताना दिसते. अप्पर सर्किट रोजच्या रोज या कंपनीमध्ये अप्पर सर्किट लागाले का? तर या कंपनीमध्ये खरीदारी करणारे लोक जास्ती आहेत.
पण या कंपनीमधून एक्झिट होणारं कुणीच नाही. कंपनीवर बऱ्याच लोकांचा भरोसा आहे, त्यासाठी या कंपनीमधून विक्री करणारं किंवा एक्झिट होणारं कंपनीहून कोणीच दिसेना. त्यामुळे या कंपनीमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी म्हणजे अप्पर सर्किट, लोअर सर्किटमध्ये ही कंपनी चालताना दिसत आहे. बरोबर आहे. तर ज्या दिवशी हे ब्रेक बंद झालं, ज्या दिवशी हे कंपनी अप्पर सर्किट, लोअर सर्किटमधून बाहेर आली, ज्या दिवशी नॉर्मल ट्रेडिंग करायली, त्या दिवशी आपण थोडीशी आपली कॅपिटल याच्यामध्ये ॲड करायची आणि लाँग टर्मसाठी आपल्याला याही स्टॉकमधून सोडून द्यायची आपली अमाऊंट. नेक्स्ट कंपनीबद्दल डिस्कस करूया, स्काय गोल्ड. नेक्स्ट कंपनी आणि लास्टची कंपनी. बरोबर आहे. बघू शकतो ₹1000 सध्याची या स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते. कंपनी कशात काम करते, तर कंपनी आपली ज्वेलरीमध्ये काम करताना आपल्याला कंपनी कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल मी डिस्कस केलेलं आहे. भयानक कंपनी चांगल्या पद्धतीची आहे. 6 महिन्यामध्ये कंपनीनं 282% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिसतो. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे 2023, म्हणजे एकच वर्ष कंपनीला कंप्लीट झालं. एका वर्षामध्ये कंपनीनं 376%. हां, तर आता म्हणू शकतो कोणी की सर आपण आता इथपर्यंत इथल्या एका वर्षात या कंपनीनं चांगल्या पद्धतीने रिटर्न दिलेला आहे, तर मग आता ही कंपनी परफॉर्मन्स करणार नाही किंवा कंपनी थोडी डाऊन जाण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. तर इथं 300% आहे, तर इथंच आणखीन एका वर्षामध्ये 500% पण होऊ शकतात, 1000% पण होऊ शकतात. बरोबर आहे. हेही लक्षात येणं गरजेचं आहे. का? तर नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये कंपनी नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे. मग वर जाऊ द्या ना. वर जर गेला तर भीती कधी आहे? कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेल कंपनीचं जर डाऊन जर जात असेल, तर वर गेलेल्या स्टॉकची भयानक भीती असते. कारण की तो सडनली 50%, 60%, 70%, 80%, 90% पर्यंत खाली पडू शकतो स्टॉक. का? तर वर गेलेला स्टॉक आणि त्याचे नंबर खराब आलेत, म्हणजे भयानक खराब आलेले आहेत नंबर, तर भयानक तेजीनं तो स्टॉक खाली येऊ शकतो. हे येणं लक्षात गरजेचं आहे. साहजिक आहे, ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली ना, त्या लोकांना हे बेनिफिट मिळायला आणि तिथं थोडीशी प्रॉफिट बुकिंग होऊ शकते नॉर्मलमध्ये. पण जर नंबरच चांगल्या पद्धतीने येत आहेत, तर हा स्टॉक खाली येऊ शकत नाही. कुठला स्टॉक खाली येऊ शकत नाही. ज्या कंपनीचे नंबर आणि ही प्रॉफिट चांगल्या पद्धतीने मिळवत आहे कंपनी, कुठलीही कंपनी आपली प्रॉफिटलाच फॉलो करते. प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीने येत आहेत, तर चार्ट पण वरच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. तर ह्या कंपनीचा आपण फंडामेंटल चेक बरेच वेळेस केलेले आहे. फक्त आपल्याला नेट प्रॉफिट या कंपनीचंही सुद्धा बघणं गरजेचं आहे. सेलमध्ये जर बघितलं तर बघू शकतो आपण, सेल सुरुवातीला बघू शकतो 164 करोड, 500, 800, 700, 796, 786, 1100 आणि कंपनीने डायरेक्ट 1500% पर्यंत आपल्याला सेलमध्ये नंबर नेलेले दिसतात. किती भयानक त्याची दिसते. आपण नेट प्रॉफिटमध्ये बारकाईनं बघितलं तर 1 करोड, सुरुवातीला 1 करोड, 1 करोडहून डायरेक्ट 3 करोड, म्हणजे 3 वेळेस कंपनीने चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स चांगला करताना दिसतो. 3हून डायरेक्ट 6 म्हणजे 100%, 5, 17, 19 आणि 33. का? तर कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे, म्हणून सिंगल नंबरमध्ये आपल्याला हे नंबर दिसत आहेत. एवढ्या तेजीनं कंपनीचं नेट प्रॉफिट वाढत आहे. बरोबर आहे. आणि सेल पण वाढत आहे. मग चार्ट कुठे जाणार आहे? सेल आणि नेट प्रॉफिट जर कंपनीचं ग्रोथमध्ये चांगली असेल, तर चार्ट तर वाढणारच ना आणि स्टॉक पण वाढणार. चांगल्या पद्धतीनं स्टॉकसुद्धाही परफॉर्मन्स करताना दिसत आहे. बघा, स्काय गोल्ड कंपनी हे एकदम आपल्याला ही कंपनी ज्वेलरीमध्ये काम करताना दिसेल. कितीतरी वेळेस आपण या स्टॉकबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आणखीनही असं म्हणू नका की इथं फक्त 300%. ही कंपनी 1000, 10,000, 5,000, 20,000% पर्यंत पण मिळवून देऊ शकते आणि आपण आणि बघतच राहू. अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत परत. बरोबर आहे. तर त्यासाठी ज्यांच्याकडे कुणाकडे असेल, तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे. प्रत्येक वेळेस चांगल्या पद्धतीनं कंपनी नंबरसुद्धा इन्क्रीज करताना आपल्यासमोर दिसत आहे. तर मग अशा कंपनीमध्ये आपण कंटिन्यू राहिलं पाहिजेत. अशा कंपनीमधून एक्झिट व्हायचं नाही आणि ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल, तर आपण एंट्री घेऊ शकतो. चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. ज्वेलरीमध्ये काम करते कंपनी. एकदम पिवळं करून टाकेल आपल्याला कंपनी. बरोबर आहे. एकदम सोन्यासारखं कंपनी करून टाकते. एकच स्टॉक जर आपल्या हा स्टॉक चांगल्या पद्धतीने असेल, तर लाँग टर्मसाठी चालू शकतो. ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल, तर या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकता. कारण की एक लेवल चांगल्या पद्धतीचे नाही, प्रत्येक वेळेस नंबर चांगले येत आहेत. जास्त बोलण्याची काही अपेक्षा नाही. जेवढेही मी तुम्हाला स्टॉक आतापर्यंत मी रिकमेंड केलेत, प्रत्येक या स्टॉकचं नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये प्रत्येक वेळेस ग्रोथ दिसते आपल्याला आणि प्रत्येक वेळेस ही कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करतील अशी आपण अपेक्षा ठेवून आपण आपली थोडीशी कॅपिटल आपण ॲड करायची आणि लाँग टर्मसाठी चालायचं. आणि मित्रांनो, जेवढ्या मी आता तुम्हाला कंपन्या सांगितल्या, बरोबर आहे, या कंपन्या ऑलरेडी माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहेत आणि या कंपन्यांबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला फंडामेंटल सगळं डिस्कस केलेलं आहे. आणि आपण या कंपन्यांबद्दल आणखीन आपण सतत नेहमी रिकमेंड मी तुमच्यासमोर ह्या कंपन्या करत राहील. तुमच्यासमोर अपडेट करण्याचा कंपन्या मी अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहे. कुण्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही नाही, आणि कुठल्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने वाढत आहे, कुण्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट हे डाऊन जात आहे, हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. जोपर्यंत कुठल्याही कंपनीमध्ये जर आपलं नेट प्रॉफिट, सेल, प्रमोटर होल्डिंग
कर्ज ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात येत असतील तर आपण कंटिन्यू अशा स्टॉकसोबत कंटिन्यू आपण काम करायचं असते, त्याच्यामधून एक्झिट व्हायचं नसते. मित्रांनो, तुमच्याकडे जर असेल तर कंटिन्यू चालू द्या, नसेल तर थोडीशी एंट्री घेऊन आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि एक मराठी माणसाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मराठी माणसाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण की आपली मातृभाषा काय मराठी आहे. तर मराठीमधून आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. मला एका सरांची कमेंट आली होती की सर तुम्ही हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करा. का हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करू सर? तुमचा बोलण्याचा उद्देश मला अवघड नाही वाटला, बरोबर आहे. तो एक हिंदीमध्ये जर ट्रान्सलेशन केलं तर तुम्हालाही समजू शकतं, किंवा हिंदीमध्ये जर ट्रान्सलेशन केलं तर आणखीन आपल्या चॅनलची ग्रोथ जास्त प्रमाणात वाढू शकते, बरोबर आहे. तर हिंदीमध्ये सर्वांनी करायचं, तर मग आपल्या मातृभाषेमध्ये कुणी बोलायचं? ज्यांना मातृभाषा जेवढी लवकर इझिली समजते अशा लोकांना ही एक तळमळ समजते माणसाच्या, मराठी माणसाची, बरोबर आहे. प्रत्येक मराठी माणसाला एकमेकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन चॅनलवर कुणी आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.